जगदम्बे आई जगदम्बे आई जगदम्बे नमस्तस्मै भगवते महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषिणामप्रवराय च गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परं तस्मै श्री गुरवे जयाताजनी जन्मनामार्धधारा जयाने सदा वासनार्थके जया शान्ति सर्वदा नामकीर्ति नमस्कार त्या कीर्तन विद्यादातारं वैद्यं वेदान्तज्ञानिनं कीर्तनाचार्यं तं वन्दे अनन्तं मम गोल बटन आहे गोल बटन हां तुझ्याकडे कर काही
जी भक्ती नाही ती शक्ती आणि जी शक्ती नाही ती भक्ती. मग भक्ती म्हणजे भक्ती बरोबर का? तर नाही. आज देवीने माझ्याकडनं सगळं करूनच घेतलं. ही भावना जेव्हा येते तेव्हा आपल्या आयुष्याचं कल्याण होतं. का तर आपल्या स्वरूपातला स्व बाजूला काढून त्या भवानीच्या रूपाशी एकरूपता जेव्हा होतो तेव्हा ती आपलं रक्षण करते. कारण ती कशी आहे? जन हो शक्ती ही देवता, शक्ती ही देवता, शक्ती ही देवता, जन हो शक्ती ही देवता, द्विविधा झाली अंतर काया, एक परितत्वता, शक्ती ही देवता, सर्जन कारण संहारकची, निज कर्मी निरता, शक्ती ही देवता, अनंत रूपे घेऊन आली ताराया भक्ता, शक्ती ही देवता, जन हो शक्ती ही देवता. मला सदाशंकरांचा घेताना प्रचंड त्रास झाला. ठीक आहे, पण देवी करूनच मिळाली. ती करवती दुसरी कोणी नाही, ती देवी आहे. फक्त तिच्याशी आपण कसं वागलं पाहिजे तर आपल्या स्वरूपातला जो बाजूला काढून एक मस्तक तिच्या समोर नतमस्तक केले तर देवी आपलं कल्याण करते. देवी आपल्याला काय सांगते? तुम्ही फक्त माझ्यासमोर 2 हात आणि 1 मस्तक घेऊन नतमस्तक व्हा. मग कसे व्हा? तर ती कशी येते? माता भगिनींच्या आवडत्या गाण्यात सांगितलंय. तिथे सगळ्या माता भगिनी आणि तुझ्या तिच्या दर्शनासाठी
श्लोकात सांगितलंय, अहो येता जाता सदा कार्य करिता, सदा देता घेता वेदनी वरदा त्रास घेता, घरी विषये वरी अति सुखाचे अवसरी, समस्तांची लज्जा त्याची भगवत चिंतन करी, भगवान दत्ताल कृष्ण ज्ञान की जय. मग तुम्ही म्हणाल की कन्मयी बघायचा भक्तीचे शक्तीचे गोडवे घातले, तर ती शक्ती आहे म्हणजे कोण? ती शक्ती कोण? शक्ती ही आई आहे. ती कोण आहे? तर आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर यांचा संगम असणारी भवानी आई आहे. मग तुम्ही म्हणाल मगाच ही शक्ती ही देवता, शक्ती ही देवता म्हणते, विविधा झाली अंतर्बाह्य एक तरी तत्वता, शक्ती ही देवता. म्हणजे तिची विविध तत्व असतील तरी एक असं तिचं तत्व आहे, ते म्हणजे आंतरिक शक्ती आणि मनाची शक्ती. मनाच्या शक्तीचं मोठं उदाहरण म्हणजे येसुवहिनी, बाबाराव सावरकरांचा पत्नी येसुवहिनी. जेव्हा इंग्रज सरकार तिथे गेलं आणि इंग्रज सरकारने त्यांचा स्वयंपाकघरातला भात हा उडवला, तेव्हा सावरकरांची बहिणी ही म्हणाली, व्हॉट अबाउट सावरकर, असा एक चित्रपट मराठीत येऊन गेला. तर ऑल इज अबाउट सावरकर, ज्यांचे कर हिंदुशाहीला सावरण्यासाठी होते, भारत मातेला सावरण्यासाठी होते, असा हा भारत मातेचा पुत्र त्यांची येसुवहिनी. त्या म्हणाल्या ठीक आहे म्हणून तो भात गोळा केला आणि परत दुसरी शिधा चढवली. याला म्हणतात मनाचं सामर्थ्य. इतकंच नाही तर जेव्हा भगतसिंगांची रथयात्रा झाली होती, त्या रथयात्रेमध्ये त्यांच्या मातोश्रींच्या अंगावर जेव्हा एका माणसाने फूल फेकलं, तेव्हा त्या शांतपणे म्हणाल्या, बेटा मेरे लाला के नाम पर फिका पत्थर भी मुझे प्यारा लगता है. याला म्हणतात मनाचं सामर्थ्य. आणि हे मनाचं सामर्थ्य का आहे तर एका पोवाड्यात आमच्या आपल्याबुवांनी सांगून ठेवलं नाही का? काय म्हणतात ते? स्वातंत्र्य सूर्य गगना, स्वातंत्र्य सूर्य गगना, भगवंतांनी आपल्याला दशावतारात वचन दिलं. आता दशावतार हा चित्रपट वाचतोय म्हणून त्याची आठवण करू. कीर्तनकाराला सांगावं लागतं, पहिले इस्तमान बरोबर विश्वास करत होते, काय करणार असं विनोदाचा भाग करून द्या. पण ती कोण आहे? सर्जन पालन संवादाची निजकर्मी निरता शक्ती ही देवता. अशी ती सर्जन पालन संवादाची निजकर्मी निरता. कशी आहे? मग सगळ्यांनी तो गोंधळ ऐकला, तो जागरण गोंधळ करणारी शिवाई आहे. भारत
ठेवून संगणकावर 24 तास काम करणारी ती अशी शिवाई आहे. तिच्याबद्दल तिचं थोडं आहे, तिचं थोडं आहे. ती कशी आहे तर आपल्या पिलांचं रक्षण करणारी 3.5 शक्तिपीठातली अशी शिवाई आहे. ती कधीतरी बहिणीच्या रूपात भेटते. आज माझ्या मित्रांची बहीण इथे आलेली आहे. ती कशी आहे, बहिणी आलेल्या आहेत. आमचं कुटुंब मोठं आहे, तर त्यामध्ये ती कधीतरी पाठीशी कशी उभी राहते तर अशी आहे. तिची अनंत रूप आहे. ती कशी आहे तर श्रवणं कीर्तनं विष्णु स्मरणं पादसेवनं अर्जुनं वन्दनं हास्यं सख्यं आत्मनिवेदनं अशा नवविध प्रकारच्या भक्तीने या शक्तीची रूप अनंत आपल्याला बघता येतात. आणि हे आपल्याला तुम्ही म्हणाल मगाच तन्मयी शक्तीचे गोडवे गाठी, पण हा अभंग आहे तरी कोणाचा तर कीर्तनविद्या दातारं वैद्यं वेदांत ज्ञानिनं कीर्तनाचार्यं गीतं वन्दे अनंतं मम पितामहः असे माझे आजोबा कैलासाचे कीर्तनकारांनी डॉक्टर अनंतबुवा मेल्दळे यांचा हा अभंग आहे. त्याच्या अभंगात आपल्याला शक्तीचं महात्म्य सांगताना अधिकारवाणीला सांगतात की शक्ती ही देवता जन हो, शक्ती ही देवता अनंत रूपे घेऊन आली ताराया भक्ता, शक्ती ही देवता जन हो, शक्ती ही देवता. मग तुम्ही म्हणाल मगाचपासून तन्मयी बोलतीये, पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. आता कुठला प्रूफ देणार? आजच्या मराठीत सांगायचं झालं तर असा प्रूफ देणार आहे की सगळ्यांना त्याचं उत्तर या गोंधळातूनच मिळणार आहे. कसं आहे तर आई भवानी
कोण आहे तर ती भवानी आहे, ती शिवाई आहे. कोणाची तरी आई आहे, ती कोणाची तरी बहीण आहे, ती कोणाची तरी बायको आहे, ती कोणाची तरी अर्धांगिनी आहे, ती कोणाची तरी मुलगी आहे. त्यामुळे तिच्या अंगाला हात लावायचा तर विचार सोडा. तर आमच्या धर्मातल्या जर बायकांना त्रास दिला तर आम्ही काय करू? तर याचं शिक्षण समोर उभा आहे, समोर पोलीस विभागाची ताई उभी आहे. विषयी पत्रकार असल्याने मी रोज आम्ही बातम्या करतो, रोज अनेक त्रास बघतो. हे कुठेतरी थांबायला हवं. हे समाज प्रबोधनाचं शिक्षणाचं माध्यम आहे की जे आम्ही थांबवू शकतो. दरवर्षी देवीला नारायण घालते, देवी आमच्या हिंदू धर्माचं रक्षण कर, आमच्या हिंदू धर्माचं कल्याण कर. आणि ती कल्याणकारी देवी आपण तिच्या समोर एक हात आणि दोन हात आपल्या समोर देवीचं गाणं सादर करत आहे. मी तिला अशी विनंती करते की तुम्ही
गेला. तो प्रसंग काय होता बरं? तर तो तिथे काय चेपत होता बघा. तो तिथे काय चेपत होता ते पाहिलं मात्र आणि सांगितलं की चाहते साधावे तुझे लावे चाहते काय आता त्याने सांगितलं मोदी आले आणि एवढे वाईट दिवस धर्मावर आले की धर्मराज तुझे काय चिपणार ती म्हणजे कोण तर ती म्हणजे पांचाली. पांचालीचे काय चिपलं असं पाहिलं मात्र आणि सापीमध्ये म्हणाले पाहिलं मात्र आणि 6 फुटी तो भीमराज. तुम्ही म्हणाला भीम म्हणजे आपले भीमराव आंबेडकर का नाही, हा महाभारतातला भीम. छोटा भीम असल्या काळात सांगायचं. तो छोटा भीम मोठा झाला होता. तो छोटा भीम मोठा भीम झालेला गेला आणि गाण 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 पाय आपल्या कोणाकडे गेला तर आपल्या सगळ्यांचा असणारं सगळ्यांकडे गेला आणि पाहिलं मात्र आणि काय म्हणाला तर अरे 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 हा ना पण तो गेला मात्र आणि त्याने पाहिलं आणि बघतो तर काय कालची पाहिली तरी चालेल. काय झालंय त्याने पाहिलं मात्र आणि गेला आणि गाण 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 पाय आत्ताच गेला आणि कोणाकडे गेला आणि ते रूप पाहिलं कसं होता ते रूप कसं होतं तर चला पुढे पडला. रमारमण
असा प्रसंग घडला, सगळी घडलेली हकीकत त्याला सांगितली मात्र, आणि एक नाही दोन, आजच्या मराठीत सांगायचं तर भगवान श्रीकृष्णांनी फक्त स्मित असं केलं आणि हसले, म्हणजे सायलेंट स्माईल दिली आणि स्माईल करून म्हणाले की हे बघ, आता डिनरची वेळ झाली आजच्या मराठीत, त्यामुळे आपण जेवण करू आणि त्याच्या नंतर बघू. भीमाने आपल्या भावासह भोजन केलं आणि ते दोघं जण दिवाणखान्यातनं त्यांच्या आजच्या मराठीत रूम्समध्ये गेले आणि तिथे बसले आणि पाहतात तर काय, आधीच जान्हवी भयंकर, त्यात निर्मनुष्य कांतार, व्याघ्र विंत गवळंकर, गर्दी रात्री मारी. पाहिलं आणि पुढे गेला आणि पाहतो तर काय, मध्ये सुंदर दैदिप्यमान होते मणिमयचे भोवते बैसले सुरगण, भीमसेन लक्षित म्हणून त्याने पाहिलं मात्र. आणि हे सगळं पाहिल्यानंतर तिथे गेला आणि खाली वर पाहिलं, अरे 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 मी काय पाहतोय, त्या सिंहासनावर कोण बसलंय, तर एक नाही दोन नाही, विचार करायला सगळा भीम विचार करतो, याचा सगळा भीमाने विचार केला थोडासा आणि थोडासा विचार करून श्रीकृष्णाबरोबर सेल्फी काढून घेतला आणि सेल्फी काढल्यावर म्हणला, चांगल्याने आलं, स्नॅपचॅटवर काढू, आपण स्नॅपचॅटवर चॅट करू असं तो भीमाने कृष्णाला सांगितलं. आणि कृष्ण म्हणाला, आता झोप, पण सकाळी बोलू. आणि बघा असं सांगितलं मात्र. आणि पुढे काय झालं, एक सुंदरी आली, जशी सुंदरी घरी होता मजवारी घरी अनुकंपा, अशी ती सुंदरी आली मात्र. ती कशी होती, हस्तात ढालवर तुरंग नेत्रा, दुर्गती नाशिनी सुरेंद्र लता पवित्रा, काहे विचार भीमतरी मैया कहना, हे चित्र काय मुळी मजसी कहना. इंद्र, हाल गंधर्व, छोटा गंधर्व, कुमार गंधर्व, सगळे गंधर्व त्या दरबारात आले आणि दरबारामध्ये वरुणराज आले. वरुणराजांनी सांगितलं तिथे भवानी माता मंदिरात पुण्यामध्ये भरपूर पाऊस पडलाय, तरी भक्तांची गर्दी आहे. वरुणराजांनी सगळा पुण्यनगरीचा समाचार दिला आणि ती देवी म्हणाली, अच्छा. मग इंद्रदेवांनी त्यांचा समाचार दिला आणि इंद्रदेव उभे राहिले आणि बोलत होते, विष्णू बोलले. आणि आता एक जण उभे राहिले आणि सांगत होते की हे दोन कुंभ मधुकैटभ शोणिताचे, हे दोन कुंभ सती शुंभ निशुंभ यांचे, हे चार पूर्ण पत्तले महिषासुराचे, हा कुंभ रिक्तवती रणभासे, अजूनही युद्ध होणार, अजून जागतिक स्तरावर काही युद्ध करताय ते काय कमी आहे. तिकडे मोदी आपला नमो करतायत, सगळे आश्चर्य आले. आणि ती देवी म्हणाली, आता कसलं टेन्शन आहे तुम्हाला आजच्या मराठीत, आता कसल्या गोष्टींनी तुम्ही त्रस्त आहात. तर पुण्याचं ट्रॅफिक, मुंबईचं ट्रॅफिक, सिंहगड रोडचं ट्रॅफिक, होणारे ऍक्सिडेंट, हे सगळा समाचार त्यांनी दिला मात्र. आणि तिथे देवेंद्र आला, नरेंद्र आला, सगळ्यांनी समाचार घेऊन इंद्र पण आला आणि इंद्र समाचार देत होता. आणि देता 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 हा कुंभ अजूनही रणभावयाचे. आता कोणतं युद्ध होणार, भीमसेन त्या झाडावरनं बघत होता बरं का. आणि भीमाने ते पाहिलं आणि धैर्याचे तुमची साधू
भीमाने त्या कृष्णाला सांगितली. कृष्ण म्हणाला, हे बघ भीमा, ती शक्ती आहे, ती देवता आहे, ती द्विविधार झालेली अंतर्बाह्य आहे, पण तिचं तत्व एकच आहे, ते म्हणजे सत्य. ती सर्जन आहे, पालन आहे, संहारक आहे, कारण ती एक माता आहे. तिच्याकडे दातृत्वाबरोबरच मातृत्व आहे आणि ती कोणाची तरी अनंत रूपांनी अशी नटलेली, कधी भार्या आहे, कधी आर्या आहे, कधी आई आहे, बहीण आहे, बायको आहे, मुलगी आहे आणि ती कोणाची तरी असलेली मुलगी आहे. मग तुम्ही काश्मीरला असायचा मार्ग त्या आमच्या मुलीच होता, त्यावेळी तुम्हाला का नाही सुचलं? हा प्रश्न श्रीकृष्णाने विचारला आणि त्यांनी वचन दिलं की यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे. मी युगानुयुगावतार घेईन आणि कोणासाठी घेईन तर अर्जुनांचं रक्षण करण्यासाठी आणि दुर्जनांचं निर्धारण करण्यासाठी. आणि कसा घेईन तर त्यांनी मगाशी आपण जागरण गोंधळ काढला, पोवाडा काढला. पण ही पांचाली कोण आहे तर ती कुमारी चापी पांचाली अशी ती अग्निदेवाची कन्या आहे. ती जगदंबिका आहे. आणि श्रीकृष्णांनी भीमाला समजावून सांगितलं. काय सांगितलं तर भीमा लक्षात घे, ती कोण आहे तर तू मला अविनाशी कीर्ती, तू माझ्या आशांची पूर्ती, देते सुंदर आणि शुभंकर पूर्णत्वाला देवी सेवा मानून हे आहे. तू तरी मंगलमयी अशी सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते अशी शिवाई आहे. एका श्लोकात सांगितलं भीमाला कृष्णाने, भीमा ही जगदंबिका विलसे भार्यासी रे तुझी, कोकाग्नी होते रमण हे या सत्यता रे तुझी. भगवान भगवान हे बघ भीमा, ती तुझी पत्नी आहे, ती तुझी भार्या आहे, ती द्रौपदी आहे. मगाशी आपण भरजरीला पितांबर ऐकलं. सुभद्रेने नाही पण द्रौपदीने कृष्णाचे फाडून दिला असा तो भरजरी पदर होता, तो पितांबर होता. अशी ही द्रौपदी, अशी ही पांचाली, ती कोण आहे तर ती धर्माची देखील भार्या आहे. त्यामुळे धर्मसिंधू वीराजयसह अद्भुत बलही जाचे, कुंतीचा पुतळा दुसरं पुत्र जाचे, शोणिदयामध्ये साचे. हे त्यांनी सांगितलं कृष्णाने. कृष्णाला सांगितल्यानंतर भीमाला त्याची चूक कळली. कृष्णाला सगळं कळून चुकलं होतं आणि भीमालाही सगळं आपली चूक कळल्यानंतर आपली भार्या आणि तिचं महत्व पटलं. ती कोण आहे तर ती सबला आहे, ती अबला नाही. ती एक नारी आहे आणि ती नारी शक्ती आहे आणि ती शक्ती ही देवता आहे. हेच मंडळी आपल्याला मूळ पत्रात भैरवीचा सुद्धा सांगतात. पण तत्पूर्वी ती भवानी कशी आहे हे अछामर केलेल्या रचनेत सांगितले.
जगत जननी जगदारी महिषासुरमर्दिनी ज्वालामुखी चंडी अमर पदधारी भवानी नारायणी भवानी अशी ही शिवाई आहे आणि तिचं रक्षण करणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. कारण तिचं जर पाळलं आणि वेळ पडली तर संहार अशी आई आहे, माता आहे आणि आपली मुलगी आहे. आणि हेच मेंढरांनी कीर्तनाच्या मूळ पद्धत सांगितलंय. शक्ती ही देवता जनहो, शक्ती ही देवता देवाधारी अंतर्हारा रूपपरितकथा. शक्ती ही देवता जनहो, शक्ती ही देवता. मंगलमय चरण